काही गरीब कल्याण, मध्यमवर्गीयाचं कल्याण, शेतकऱ्याचं कल्याण, जे काही आम्ही केंद्र सरकारने योजना केल्या त्या योजनाला घेऊन मोदीजींचा नमस्कार आम्ही घरोघरी पोहोचवतो आहे। प्रत्येक घरी स्टिकर लावण्याचं आम्ही काम करतो आहे। मोदीजींनी 10 वर्षात केलेल्या कामाचं पत्रक आम्ही घरोघरी देणार आहोत आणि मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणावर जनता ही मोदीजीला मतदान करेल आणि मागच्या निवडणुकीपेक्षा 7-8% मतं वाढतील असा मला अंदाज आहे। उदयनराजे दिल्लीत आहेत, अमित शहा यांची भेट घेण्यासाठी नाही, उदयनराजेजी यांना सातारा लोकसभेची त्यांची मागणी आहे। मला वाटतं की ती मागणी त्यांनी केली आहे, पण महायुतीमध्ये जी चर्चा होईल त्यानुसार आपण पुढे जाऊ। 3 दिवसापासून ते दिल्लीत खाण बांधून बसले, नेत्यांची भेट होऊ शकली नाही अशी चर्चा नाही। अशी काही चर्चा असतं, त्यांचे काही खासदार म्हणूनही कामं असतात, त्यांना भेटायची असेल, पण त्या ठिकाणी असं काही नसतं की यांची भेट झाली नाही त्यांची भेट झाली नाही। महायुतीची चर्चा होईल, नंतर निर्णय होईल। हो, विदर्भात अमरावतीचा एक जागेचा मोठा प्रश्न आहे, सगळ्यांना उत्सुकता आहे, काय स्टेटस आहे सध्या? अमरावती जागा ही भाजपकडे आहे आणि लवकरच उमेदवार जाहीर होईल। भाजपच्या चिन्हावर उमेदवार असेल तिथे 100% भाजपचाच उमेदवार लढणार आहे। आज मुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलावण्यात आलेलं आहे, काय? मी तेच सांगितलं आपल्याला की महायुतीचे आम्ही सर्व नेते बसून योग्य पद्धतीने आमचं जागा वाटप करू। जिंकण्याचा आमचा महत्त्वाचा निकष आहे। जिंकण्याचा निकष असल्यामुळं जी जागा जो जिंकेल त्यांनी लढली पाहिजे। प्रतिष्ठा नाही आहे एकामेकाची, ही जागा आम्ही लढवू की ती जागा आम्ही लढू। जिंकण्याकरता ज्या ज्या आवश्यक बाबी आहेत किंवा जे जे निकष आहेत ते आम्ही पूर्ण करू। गडचिरोलीचा निर्णय आज होईल। मनसेला शिवसेनेत म्हणजे समावेश करून घ्यावे आणि राज ठाकरे अध्यक्ष व्हावे अशा पद्धतीचा प्रस्ताव दिला होता जया शिंदे, याबद्दल मला माहिती नाही। शिवसेनेचा एकनाथ शिंदेजी निर्णय करतील। दक्षिण मुंबईच्या बाबतीत आग्रही या मनसेची जागा त्यांना लढायचीच आहे, याबद्दल एकनाथ शिंदेचा पक्ष निर्णय करेल। त्यांच्या पक्षामध्ये काय करायचं त्यांना अधिकार आहे। शिवाजीराव आढळराव पाटील आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतात, तर तुमचं हे ठरलेलं आहे? मला वाटतं राष्ट्रवादीत जर त्यांना काही चर्चा झाली असेल म्हणूनच ते पक्ष प्रवेश करणार असेल। यंदाची होळी देखिए 2-3 दिन में सारा चित्र सामने आएगा। 2-3 दिन के ऊपर नहीं मुझे लगेगा कि 2-3 दिन के ऊपर नहीं कुछ टाइम लगेगा। 2-3 दिन में सारी चीजें स्पष्ट हो जाएगी। भाजपच्या प्रचाराचं नियोजन कसं सुरू आहे, काय सांगणार? भारतीय जनता पार्टी महायुती आम्ही 13ही पक्ष हे एकत्र येऊन या ठिकाणी निवडणूक लढणार आहोत आणि या निवडणुकीमध्ये बूथवर आम्ही कॉन्सन्ट्रेट केलं आहे। 51% मतं मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। मोदीजींच्या 10 वर्षाच्या गरीब कल्याणाच्या, मध्यमवर्गीय कल्याणाच्या ज्या योजना आहेत आणि जे मोदीजींनी या महाराष्ट्राकरता ज्या पद्धतीने मदत केली आहे मागच्या 10 वर्षामध्ये, 65 वर्ष काँग्रेसचे आणि 10 वर्ष मोदीजींचे असा जर अंदाज घेतला तर 10 वर्ष वर आहेत आणि त्यामुळे जनतेला आता समजलं आहे की या देशाचं जे विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला त्या संकल्पाला साथ दिली पाहिजे असं जनतेचं मत झालं आहे आणि मला वाटतं की मागच्या निवडणुकीपेक्षा 7-8% मतं वाढतील असं मला दिसतं आहे। महाराष्ट्रातली आणखी एक जागा संभाजीनगर, तिथला देखील एक तिढा कायम आहे। मी सांगितलं ना की आमचा तिढा नाही आहे, चर्चा सुरू आहे। तिढा टोकाचा असतो, काही तिढा नाही आहे, चर्चा सुरू आहे आणि ती 5-10 मिनिटात संपेल अशी चर्चा आहे। संभाजीनगरला जो जिंकेल उमेदवारामुळे रखडला आहे का? भाजप प्रवेश करणार होत्या त्या संख्येत नवनीत राणा। मी वारंवार सांगतो आहे की कोण प्रवेश करणार कोण नाही करणार यापेक्षा मी एका वाक्यात सांगितलं की अमरावतीची जागा ही भाजप लढणार आहे, भाजपाचाच उमेदवार राहणार आहे आणि आमची महायुतीचे सर्व आमचे अडसूड साहेब असतील, त्या ठिकाणी सारे आमचे बच्चू कडूजी असतील, आम्ही सर्वांची त्या ठिकाणी मदत घेऊ। निश्चितपणे ही जागा आम्ही 100% जिंकू। आम्ही सर्वांची महायुतीच्या घटक पक्षाची मदत घेऊ आणि मला वाटतं सर्व महायुतीचे घटक पक्ष आमच्या उमेदवाराला मदत करतील। संभाजीनगरमध्ये तुम्ही म्हणजे भाजप किंवा शिवसेना उमेदवार देण्यापेक्षा जो जिंकून येईल त्याला प्राधान्य देत आहे? मी वारंवार सांगतो आहे, सर्वच जागेवर आम्ही चर्चा करतो आहे। काही भाजपच्या जागा सोडाव्या लागतील तर आम्ही त्या ठिकाणी बारामती आता राष्ट्रवादीकडे जाणार आहे। तर अशा अनेक जागा आहेत ज्या ठिकाणी आम्ही जिंकणार आहोत, त्या ठिकाणी राष्ट्रवादी जिंकू शकते, त्या ठिकाणी शिवसेना जिंकू शकतं। सर्वांचं महत्त्व कायम ठेवून, कारण 13 खासदार घेऊन एकनाथजी
मागच्या वेळी त्यांनी आपला शिवसेना एक पक्ष तयार केला. त्यानंतर अजितदादांनी 42-43 आमदार घेऊन त्या ठिकाणी आपला पक्ष तयार केला. आणि त्यामुळं मला असं वाटतं की एवढी प्रतिष्ठा त्यांची आहे तर प्रतिष्ठेप्रमाणे त्यांनासुद्धा आपल्यासोबत ठेवलं पाहिजे.